बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। एप्रिल महिन्यातच 15 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। 48 गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। अजून मे महिन्यात जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 30% आला असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागेल अशी शक्यता आहे। एप्रिल महिन्यातच बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शहरात आणि ग्रामीण भागातही नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय। एका टँकर भोवती माणसांची प्रचंड झुंबड उडालेली आहे। मोठमोठे कॅन्स, हंडे, कळशा, ड्रम घेऊन ही लोक पाण्यासाठी रांगा लावताना आपण पाहतोय। एप्रिल महिन्यातच पाण्याचं हे दुर्भिक्ष्य बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। हंडाभर पाण्यासाठी ही सगळी कसरत करावी लागतेय। जर एप्रिल महिन्यामध्ये ही स्थिती असेल तर मे महिना कसा काढायचा आणि मे महिन्यातल्या पाणी टंचाईला कसं सामोरं जायचं, त्यासाठी काय उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बुलढाणा जिल्ह्यातला पाणीसाठा हा 30%वरती आलेला आहे आणि त्यामुळे अजून मे महिन्यात हे पाणी कसं पुरवायचं हा प्रश्न देखील उपस्थित होतो। संजय महाजन आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। संजय, दृश्यांमध्ये दिसतंय आपण एका टँकर भोवती शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थित आहेत आणि हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः त्यांची ही कसरत सुरू आहे। कसं नियोजन केलं जाणार आहे पूर्ण मे महिन्याचं आणि पाणी टंचाईचं वास्तव काय आहे बुलढाण्यातलं? नक्कीच प्रज्ञा, बुलढाणा जिल्ह्यात जर सरासरी तापमान बघितलं तर सध्या 42 ते 43 अंशापर्यंत गेलेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील 5 जे मोठे मुख्य प्रकल्प आहेत त्यातील जलसाठा हा झपाट्याने आता कमी होतोय। या पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळे जलसाठा कमी होत असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे। मात्र सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा हा 30%वर येऊन ठेपला आहे। एप्रिल महिन्यातच जवळपास 15 गावांना पाणी पुरवठा टँकरने केला जात आहे, तर जवळपास 48 गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आलेला आहे। सध्या एप्रिल महिना आहे। मे आणि जून या महिन्यात भीषण पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। सर्वात जास्त मेहकर तालुका आहे। मेहकर तालुक्यात सर्वात जास्त पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। तर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातही नागरिकांना जो पाणी पुरवठा करण्यात येतो त्या पाणी पुरवठा जवळपास 10 ते 12 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे। मात्र हीच जर परिस्थिती राहिली तर मे आणि जून महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई उद्भवू शकते। यावर प्रशासन आता ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ यावर बैठक बोलवलेली आहे। संजय, जी दृश्य सध्या आपण टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय, एका टँकर भोवती उडालेली ही झुंबड दिसतेय, ही परिस्थिती कोणत्या गावातली आहे आणि आत्ता बुलढाणा जिल्ह्यातली जी पाणी स्थिती तुम्ही सांगितलीत त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय ठोस उपाययोजना केल्या जाऊ शकतात? नक्कीच, ही जी दृश्यात आपण परिस्थिती बघतो ही मेहकर तालुक्यातील आहे। मेहकर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात जास्त गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे आणि जर का एकंदरीत चित्र बघितलं तर दररोज प्रत्येक गावात साधारणतः पाण्यासाठी नागरिकांना 2 ते 3 तास आपल्या जीवनातल्या व्यवस्था पाणी आणण्यासाठी हे आपल्याला घालवावे लागत आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम नागरिकाच्या जनजीवनावर होत आहे। प्रज्ञा, संजय, जर तुम्ही सांगू शकत असाल तर मेहकर तालुक्यातलं हे नेमकं कोणतं गाव आहे, तिथल्या नागरिकांनी त्यांच्यावरती नेमकी काय परिस्थिती सध्या ओढवली आहे या सगळ्या संदर्भात काही सांगितलंय का? मेहकर तालुक्यातील चिंचोली हे नावाचं गाव आहे आणि या गावात जवळपास दररोज एकच टँकर येतं आणि ही टँकरवर पाणी घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते। खरं तर एकच टँकर या गावाला पाणी पुरवठा करतं, मात्र प्रशासन यावर कधी लक्ष देईल असं सुद्धा नागरिक विचारतात। प्रशासनाने ठोस उपाययोजना या गावात का केली नाही असंही नागरिक विचारत आहेत। संजय, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा। जिल्हाधिकारी प्रवीण देवरे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। बुलढाण्यातली ही भीषण पाणी टंचाई दर्शवणारी दृश्य समोर आलेली आहेत। एका टँकर भोवती शेकडोनी झुंबड उडालेली आहे। प्रशासकीय पातळीवरती लोकांची ही सगळी गैरसोय दूर करण्यासाठी आणि भीषण पाणी टंचाईचं संकट टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? नमस्ते।
माझ्यापर्यंत आता सध्या जी माहिती माझ्या जिल्ह्यामध्ये सध्या 11 टँकर चालू आहेत आणि आपल्याला विहीर अधिग्रहणचे पण जवळजवळ 30 ते 35 ठिकाणचे प्रस्ताव आले आणि ते सर्व मान्य केलेले आहेत. आपल्याला ज्ञात असेल की हे सगळे अधिकार आम्ही तहसीलदारांनाच दिलेले आहेत. त्यामुळे जशी जशी तहसीलदारांकडे मागणी येते त्या पद्धतीने आपण टँकरचा पण पुरवठा करतो आहोत आणि पाणी टंचाईचा असा जसं पूर्वी असायचं तशी परिस्थिती नाही. जिथून कुठून मागणी येईल तिथून आम्ही ताबडतोब टँकर मंजूर करून देऊ तिथली लोकल परिस्थिती बघून. आणि विहीर अधिग्रहणचे पण प्रस्ताव आपले आतापर्यंत एकही जिल्हा तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग नाहीत. पण प्रवीणजी असं आहे की तुम्ही जरी आता हे सगळं सांगत असलात तरी सुद्धा जी दृश्य समोर दिसत आहेत त्याच्यामधून असं जाणवतंय की जो टँकरचा पुरवठा होतोय तो अत्यल्प आहे, पुरेसं पाणी उपलब्ध होत नाहीये लोकांना आणि म्हणून एवढी झुंबड उडतीये. तुम्ही जे सांगताय आणि ग्राउंड रियालिटी जी आहे त्यात तफावत दिसतीये. मी ताबडतोब व्हेरीफाय करतो आणि ज्या ठिकाणी असं परिस्थिती असेल त्या ठिकाणी तहसीलदारांना सांगून तिथली परिस्थिती आजच्या आज निवडण्याचा प्रयत्न करतो. काही अडचण येणार नाही. आपल्याला टँकर न लावण्यासाठी किंवा विहीर अधिग्रहण न करण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये. आपण ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करू. मे आणि जून महिन्यातल्या पाणी टंचाईचं सगळं नियोजन कसं करणार आहात आणि काय उपाययोजना त्याच्यासाठी डोक्यात आहेत आपल्या? जी मॅडम, मे आणि जूनमध्ये जी काही पाणी टंचाईच्या संदर्भात आहे त्याच्या बाबतीमध्ये आमच्या आढावा बैठका पण झालेल्या आहेत. डिझास्टरचे रिलेटेड पण सगळ्या आढावा बैठका झालेल्या आहेत. तहसीलदारांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. किंबहुना आज तहसीलदार आणि आमचे जे प्रांताधिकारी आहेत तहसीलदार, एसडीओ, ॲडिशनल कलेक्टर हे सकाळी 10 वाजेपासून याचं नियोजन वगैरे करून आज दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी फायनल करतील. आमची नेहमी राजस्व अधिकाऱ्यांची जी बैठक असते ती बैठकीसाठी मी सगळ्यांना आज बोलवलेलं आहे आणि ते सगळे आपापल्या तालुक्याचं नियोजन माझ्यासमोर सादर करतील, माझ्याकडून इन्स्ट्रक्शन घेतील आणि टंचाईमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार किंवा हयगय होणार नाही याची मी स्वतः दक्षता घेईल. सर, हे नियोजन फक्त कागदापुरती असणार आहे की काही दौरे वगैरे प्रशासकीय पातळीवर केले जातील या सगळ्या भागाचे? नाही, या बाबतीत माननीय महसूल मंत्री महोदयांनी आणि सचिव महोदयांनी आम्हाला परवा VC वर सविस्तर सूचना दिल्या आणि सांगितलंय की सगळ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातले 2 दिवस जे आहेत गुरुवार शुक्रवार फील्डवर जायचं आहे. सगळे अधिकारी जिल्हाधिकारी पासून तर तलाठीपर्यंत सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे ऍक्टिव्ह राहून जिल्ह्याचे दौरे करायचे. मी स्वतः आता शेगावमध्ये आहे, दौऱ्यासाठी आलेलो आहे. माननीय सचिव महोदय पण आलेले आहेत आणि ते पण दोन तालुक्यांचा आज दौरा करणार आहेत. तर आज जिल्ह्याभरामध्ये माझे या आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्याचा दौरा पूर्ण होईल आणि आम्ही हा टंचाई हा प्रायोरिटीवर या बाबतीत विषय राहणार आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते आणि सध्या लोकांची जी गैरसोय होतीये, जी रांग त्यांना लावायला लागते, तसं होऊ नये याच्यासाठी आधी काही प्रयत्न झाले नव्हते का? नाही, आहेत ना, प्रयत्न आहेत. म्हणूनच तर आपण 11 टँकर लावलेले आहेत ना. जिथं कुठं मागणी येईल तिथं ताबडतोब मागणी देण्याचं आणि मंजुरी करण्याचं तहसीलदारांनाच अधिकार आहेत. आपण त्यांना सांगून ती मागणी तिथल्या तिथे फुलफिल करू. फक्त 11 टँकर पुरेसे आहेत सर? नाही, लागतील ना. आता वाढायला सुरुवात होईल. आता सुरुवात झाली ना ऍक्च्युली. आम्हाला ही माहिती आहे की कुठल्या गावाला टँकर लागू शकतील, कुठल्या गावाला विहीर अधिग्रहण होणार आहे वगैरे. ती सगळी माहिती घेऊन आम्ही जसजशी मागणी येईल तसतशी पुरवठा करू आणि याच्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा जी आहे जिल्हा परिषदेची ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट पण केलेली आहे. सर, आभार आपले. आपण हो बोला. पंचायत समितीचे जे BDO असतात, लोकल ग्रामसेवकांकडून मागणी आली की ते ताबडतोब BDOमार्फत तहसीलदारांकडे येते आणि तहसीलदार त्यांना मंजुरी देतात. हा पाणी पुरवठा हा विषय बऱ्यापैकी जिल्हा परिषद हँडल करत असल्यामुळे जिल्हा परिषद CO तिथले BDO यांची पण बैठका झालेल्या आहेत आणि जशी मागणी येईल तसा आम्ही पुरवठा करू. काहीच अडचण नाही. ठीक आहे. प्रवीण देवळे सर, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली ABP माझाशी त्यासाठी. थँक्यू मॅम. थँक्यू. तर ही दृश्य आपण पाहतोय. एका टँकर भोवती हाताला मिळतील ते कॅन, ड्रम्स, अक्षरशः तेलाचे कॅन घेऊन सुद्धा ही लोक या टँकरच्या लाईनीत उभं असल्याचं पाहायला मिळतंय. हंडाभर पाण्यासाठी, घोटभर पाण्यासाठी ही वणवण या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये या सगळ्या नागरिकांना करावी लागते. घागरी आणि ड्रम्सची रांग लागली आहे. टँकर येताच मोठी झुंबड उडते. अक्षरशः टँकरवर देखील ही लोक बसलेली असतात. जेवढी माणसं आहेत तेवढे पाईप या टँकरमध्ये टाकले जातात. यामध्ये कोणाला पाणी मिळतं तर कोणाची तहान भागतच नाही. पुन्हा एकदा जाऊयात. संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. संजय, जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं.
त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि ग्राउंड रियालिटी, सध्या जे दृश्य आपण पाहतोय त्याच्यामध्ये बरीच तफावत आहे. नेमकं काय सत्य? नक्कीच प्रज्ञा, जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली ही खरं तर कागदावरची माहिती दिली. ग्राउंड रियालिटी ही आहे, जिल्ह्यातील अनेक शहरात आजही 12 ते 15 दिवसावर पाणी पुरवठा आहे, तर तसंच चित्र ग्रामीण भागातही आहे. अनेक ठिकाणी जल जीवन मिशनची कामं ही अपूर्ण आहेत. यावर कुठल्याही प्रशासनाचं किंवा लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आणि यामुळे खरं तर ही परिस्थिती उद्भवल्याचं ग्रामीण भागातील लोक सांगतात. मात्र शहरी भागातही परिस्थिती जी आहे ती काही समाधानकारक नाहीये. जिल्हा मुख्यालय असलेलं बुलढाणा शहरात जवळपास 10 ते 12 दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील मोठं शहर असलेलं खामगाव असू देत, मलकापूर असू देत, मेहकर असू देत, या सर्व परिसरात या शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागात जल जीवन मिशनची कामं ही अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं तरी सध्या दिसत आहे आणि मे आणि जून महिन्यात ही परिस्थिती अजूनही बिकट होऊ शकते असंही नागरिकांचं म्हणणं आहे. प्रज्ञा. संजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.